नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बोपोडेमध्ये आहोत। या बोपोडेमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आता आगमन होणार आहे। या पालखीच्या स्वागतासाठी बोपोडेमध्ये सगळेजण सज्ज झालेले आहेत। या ठिकाणी आपण या पालखीच्या स्वागताचा आपण माझ्या मागे बघताय, दिंड्या यायला सुरुवात झालेली आहे। पालखी दापोडीमध्ये आहे, अजून पुणे महानगरपालिकेमध्ये यायची आहे। त्यामुळे आता मागं ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या सगळ्या पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आणि जी रांगोळी काढली जाते ही रांगोळीची टीम आपण बघतोय। आणि संपूर्ण देहूपासनं ही पोरगी अतिशय सुंदर अशी रांगोळी ही मुलगी या ठिकाणी काढतीये। नाव काय तुझं? माझं नाव पूजा काळे। आणि कुठनं करते, कुठं राहिला? मी दोलवड तालुका जुन्नर जिल्हा पुणे। आणि आता संपूर्ण पालखी मार्गावर करणार आहेस? हो, देहू ते पंढरपूर करणार आहे। आणि किती आतापर्यंत रांगोळी काढून झालेत? आतापर्यंत देहू पासून पर्यंत 150च्या आसपास झालेल्या आहेत रांगोळ्या। मित्रांनो, ही पोरगी आता देहूपासून परवापासून निघाली आहे। 100 ते 150 रांगोळ्या हिनं काढून झालेल्या आहेत। आणि हिच्या कलेचं एक बक्षीस म्हणून आमच्या भागातले वकील जे आहेत साहेब ते तुम्हाला बक्षीस देत आहेत। ते घ्या, या ताई यांच्या कलेसाठी ते त्यांना एक मानधन। चला, धन्यवाद। माझं वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे। एका दिवसामध्ये 340 रांगोळ्या काढायचं। 340 तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा आहे, त्यामुळे 340 रांगोळ्या एका दिवसात काढायचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे। काढणार आहे, त्यामुळं आता 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 किती झाले आज सकाळपासून? नाही, ते एका दिवसात आहे। हे आपण 150-200च्या आसपास। पण एका दिवसात कधी करणार आहेस? वडच ते यवत ते पुढे, यवतच्या पुढे करणार आहे। मित्रांनो, ही वर्ल्ड रेकॉर्ड साठी सुद्धा प्रयत्न करणार आहे। एका दिवसात 350 रांगोळ्या काढण्याचा तिचा रेकॉर्ड करते। आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत मार्गामध्ये आपण तिच्या बरोबर आहोत, पालखी मार्गावर आहोत। धन्यवाद। आपल्या सर्वांना विनंती आहे की शिस्तबद्धतेने आपण त्याचा लाभ घ्यावा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सन्माननीय नेते विजय भाऊ जाधव यांच्या वतीने या ठिकाणी गेली 20 वर्ष सर्व वारकऱ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा या ठिकाणी जय घोषामध्ये पालखी प्रस्थान सोहळा सुरू आहे। सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस रोहितभाई भोयत यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। माझ्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेशजी माने यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। तसेच संदीपजी भिसे स्वागत। संत तुकाराम पालखी सोहळा आलेल्या सर्व वारकरी बांधवांचं सहर्ष स्वागतोत्सव विनोद दादासाहेब रणपिसे संस्थापक अध्यक्ष गोदावरी
पालखीचे व मित्र परिवार भक्तजनांचं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. बांधण्यासाठी मालीसाठी पाठवून द्या. दीपंकर कांबळे यांनी यांच्या मार्फत सर्व वारकरी बांधवांसाठी मोफत मालिक जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आलेल्या सर्व भक्तांचे मालिश करून हात पाय दुखत असेल तर मालिश करून द्या. तो सुविधा परशुराम वाडेकर यांच्या मार्फत मित्रांनो, या बोपोडी चौकामध्ये पुणे शहराच्या माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर आहेत आणि RPIचे वरिष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्र नेते परशुराम वाडेकर आपल्याकडे आहे. आपण मागा जो देखावा बघतोय हा दरवर्षी हे वेगवेगळा देखावा या ठिकाणी उभारतात. वाडेकर साहेब, यावर्षी हा देखाव्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि जी विठ्ठलाची मूर्ती आहे किती उंचीची मूर्ती आहे? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यनगरीमध्ये बोपडी या ठिकाणी स्वागत होत आहे. या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांचे उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या वतीने मनापासून सर्वांचं स्वागत. हा जो देखावा आम्ही लावलेला आहे, या विठ्ठलाची मूर्ती 30 फूट उंचीची मूर्ती आहे. तुकोबाची मूर्ती 15 फूट आहे. विठ्ठलाची ज्ञानेश्वराची मूर्ती देखील 15 फुटाची आहे. एक आगळा वेगळा पुण्यनगरीच्या स्वागताच्या कमानीवर हा आम्ही देखावा लागलेला आहे. दरवर्षी आम्ही हा देखावा लावत असतो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो. मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे, उपमहापौर सुनीता वाडेकर आहे, म्हणून पुण्यामध्ये पालखी आल्यानंतर आम्ही अत्यंत उत्साहामध्ये सगळे कार्यकर्ते मनापासून स्वागत करतो. तुम्ही बघत असेल पूर्ण फुगड्यांचा डास चालला आहे, विठ्ठलाचं दर्शन चाललं आहे. त्यामुळं दरवर्षी स्वागत. एवढंच आम्ही सांगू की या देशावरचं संकट दूर हो, प्रचंड पाऊस हो, अशाच अपेक्षा. ताई, पुणे शहराचे उपमहापौर आपल्या बरोबर आहे, सुनीता वाडेकर आहे. ताई, काय तुम्ही हे देत आहे? आज या ठिकाणी आपण पालखीचं स्वागत समारंभ करत आहोत. दरवर्षी आम्ही ह्या ठिकाणी बोपडी चौकामध्ये सर्व वारकरी लोकांचं सरचे स्वागत करत आज आपण भव्य दिव्य आज डेकोरेशन देखील ह्या ठिकाणी तुकोबा महाराज असतील, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज असतील, विठ्ठलांचं आज ह्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्व वारकरी बांधवांचं सरचे स्वागत करते. धन्यवाद.
माऊली विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली साहेबांना विनंती आहे, आपण आपला सत्कार या ठिकाणी घेऊन जावा. सर, वनवर्धिनी फाउंडेशन तर्फे आपले सरचे स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याबरोबर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक त्याचप्रमाणे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आहेत, जे या ठिकाणी आता वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप करतायत. त्याचप्रमाणे पुढं त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. साहेब, वारकऱ्यांना शुभेच्छा. आज खूप आनंदाचा दिवस आहे. म्हणतात ना, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा, या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही चंद्रकला किशोर गोयल फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ 3000 वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करतोय, औषध वाटप करतोय आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे. आणि मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त भाविकांना या सुविधेचा लाभ होईल आणि थोडंसं अल्पसं पुण्य करायचं काम आमच्या हाती आलं आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. पावसाळा भरपूर आहे, पावसापासून देव यांचं रक्षण करू अशी प्रार्थना मी संत तुकाराम महाराजांना करेन, ज्ञानेश्वर माऊलीला करेन. धन्यवाद. धन्यवाद. कृष्णकुमारजी गोयल यांच्या शुभ हस्ते सरचे स्वागत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी सरचे स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वारकऱ्यांना फराळाचं वाटप करण्यात आहे. या कार्यक्रमासाठी DYSP माननीय अनिलजी पवार
माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनराज सन्माननीय विश्वस्त गणेशजी मोरे यांना विनंती आहे कोकणातील नागरिकांना या ठिकाणी दर्शन घेण्याकरता पालखी सोडण्याकरता थांबवायची आहे. अशी एक नम्र विनंती या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी बोपोडीमध्ये या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मंचासमोर थोड्या वेळाकरता या ठिकाणी त्यांनी पालखी थांबवायची आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजच्या पालखीचं खोपोडीमध्ये स्वागत करण्यात आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजच्या पालखीचं या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे विश्वस्त सन्माननीय गणेशजी मोरे त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहे. दर्शनासाठी पालखी थांबवण्याबद्दल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखींच्या सर्व पुणे शहर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या माजी आमदार दीप्तीताई चौधरी या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या ठिकाणी मंचासमक्ष पालखीचं दर्शन घेत आहेत. सर्व पुण्यनगरीमध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. संत तुकाराम महाराज पालखीच्या ट्रस्टींना एक विनंती आपली 2 मिनिटासाठी गाडी थांबवा. आपली पालखी थांबवा 2 मिनिटं साहेब. संत तुकाराम महाराज ट्रस्टीचा मनापासून कोकणी ब्लॉक काँग्रेसतर्फे आपलं आभार मानत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. कोकणातील नागरिकांना या ठिकाणी दर्शनासाठी त्यांची पालखी थांबवल्याबद्दल कोकणी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहे. कोकणीकरांच्या वतीनं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी नागरिकांचं विश्वस्त मंडळाला विनंती आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकारामाच्या महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी कोकणीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यामध्ये या ठिकाणी सर्व विश्वस्तांच्या कोकणीकरांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन कोकणीकरांनी अतिशय शांततेच्या मार्गाने घ्यायचं आहे. कोणतंही गोंधळ करायचं नाहीये. कोकणीमधील सर्व या ठिकाणी कोकणीकरांकरता पालखी या ठिकाणी थांबवलेली आहे. गोंधळी फाउंडेशनची सन्माननीय
फाउंडेशन जिल्हा काँग्रेस कमिटी बोपडी फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनिमित्त आलेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींचं पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सर्व वारकऱ्यांचं दिंडी प्रमुखांचं पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी हार्दिक स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामधून बहुसंख्य या ठिकाणी वारकरी आणि सर्व महिला वारकऱ्यांचं पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनिमित्त आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व वारकरी महिला व पुरुष सर्व वारकऱ्यांचं दिंडी प्रमुखांचं पुण्य पालखी